Hello. Hi. Very good afternoon to all dear beloved aspirants. Let's before we start our today's topic, just you can clearly visible on your screen what I put here. Dr. Manmohan Singh, yes, आपले former prime minister. Before I say anything, let's just not consider me as favoring of any parties, but actually कुठल्याही काँग्रेसचा आहे मी किंवा बीजेपीचा आहे किंवा मनमोहन सिंग प्रो आहे, मोदी प्रो आहे, ह्यापेक्षा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट होतं आता जी एक व्यक्ती आपला देश सोडून किंवा हे जग सोडून गेलेली आहे ती आपली भारताची फॉर्मर प्राईम मिनिस्टर आहे. आणि प्राईम मिनिस्टर हे संविधानिकरित्या आफ्टर राष्ट्रपती आपल्या संविधानानेच आपल्याला सांगितल्याप्रमाणे खूप महत्त्वाचे पोस्ट आहेच, पण ही व्यक्ती 2004 ते 2014 10 वर्ष आपल्या भारताचे पंतप्रधान राहिलेले आहे. सो वादविवाद कितीही असतील, पण तरीसुद्धा ॲज अ मनमोहन सिंग, ॲज अ पर्सन, ही ऑलरेडी इज अ लेजंड. आणि ऑलरेडी त्यांनी जे काही कॉन्ट्रीब्युशन केलं आहे ते आपल्याला विसरता कामा नये. त्यांची डिग्निटी, त्यांचा पोलाइटनेस, येस, त्यांचा सर्वधर्म समभाव, ह्या बऱ्याच गोष्टी आपण जशा आपण बाकीच्या आपल्या व्यक्तींकडून आपण घेत आलो, तसंच ह्या माणसाने सुद्धा आपल्या एक कंट्रीसाठी खूप काही दिलेलं आहे. आणि अबाव एनी पार्टी अँड एनी पॉलिटिक्स, फॉर मी नथिंग अबाव देन माय कंट्री. देश के आगे कुछ नहीं. सो इन रिगार्ड्स, इफ यू आर कन्सिडरिंग माय सेल्फ ॲज अ मेंटर ऑफ युअर्स, देन आय थिंक तुम्ही सुद्धा हा विचार घेऊनच पुढे गेलात पाहिजेत. कारण इथून पुढे तुम्ही सुद्धा महाराष्ट्र शासन असू दे, भारत शासन असू दे, तुम्ही सुद्धा या शासनाचे सेवक आणि या देशाचे नागरिक आहात. त्याच्यामुळे एक सर्टन जबाबदारी, रिस्पॉन्सिबल आपण पाहिजे ॲज अ बिईंग इंडिव्हिज्युअल म्हणून. सो त्याच्यामुळे आपण सगळ्यात पहिलं तर आपण मनमोहन सिंग यांना भावपूर्ण आदरांजली देऊया. आणि त्यांनी एक खूप चांगलं सुंदर 1992 साली ज्यावेळेला ते अर्थमंत्री झाले त्यावेळेला त्यांनी एक खूप सुंदर वाक्य कोट केलेलं, नो पॉवर ऑन अर्थ कॅन स्टॉप अन आयडिया वूज टाइम हॅज कम. ज्याची वेळ खरोखर येते ना, येस, जी अशी एक आयडिया, त्याला ह्या पृथ्वी तलावर कोणीही रोखू शकत नाही. आणि हे प्रत्येक एलिमेंटमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये अक्षरशः खरं आहे. त्यावेळेला भारत उदारीकरणाची सुरुवात भारताने केली आणि बऱ्याच तुम्हाला माहिती असेल, आता न्यूजमध्ये बऱ्याच गोष्टी आपण ऐकतोय, पण खरोखर खूप अशा मनमोहन सिंग आणि अशा बऱ्याच व्यक्तींमुळे आपला भारत देश प्रत्येक गोष्टींमधून सर्वाईव्ह करत आपण पुढे आलेलो आहोत. सो लेट्स सॅल्यूट हिम अँड सो नाऊ वी कॅन प्रोसीड फर्दर. ओके, हे त्यांचं वाक्य ॲक्च्युअलमध्ये खरोखर खूप मोलाचं आहे. आपला आजचा टॉपिक आहे, येस, आपल्याला आता माहिती असेल टाउन प्लॅनिंग असिस्टंटची एक्झाम अगदीच काही तासांवर आलेली आहे. आपण तिला अप्रोच करणार आहोत. सो बिफोर अप्रोचिंग अवर एक्झाम, किंवा टाउन प्लॅनिंग असू दे किंवा तुमच्या टेक्निकलच्या कोणत्याही एक्झाम्स असू दे, इव्हन नॉन टेक्निकलच्या एक्झाम्स असू देत, राज्यसभेपासून कंबाईंड, येस, कोणत्याही एक्झाम्स असू देत, तुम्ही कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, येस, मी ते लिहिलेलं आहे, फॉर ऑल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स. सो त्यासाठी आता जे काही मी सांगतोय किंवा जे काही मी तुमच्या समोर मांडणार आहे, असं काही जगावेगळं नाही आहे. मी काही खूप मोठे रिसर्च करून, मी तुम्हाला माहिती असेल, मला जे फॉलो करतायत यूट्यूबवर, बघायला गेलं तर मी कंटेंटसाठी मी बराच रिसर्च करून एकदम प्रॉपर सायंटिफिक गोष्टी तुमच्यासमोर आणू शकतो. पण दिवसांच्या मी आपण सगळे जे प्रॉब्लेम फेस करतो, जे आपल्याला अँझायटी असते, जे आपले विचार असतात, त्या सगळ्यांवरच एक एक हलकं फुलकं एक तुम्हाला ॲज अ तुमचा मेंटॉर, तुमच्या जवळचा वाटायला हवा, त्याप्रमाणे मी तुम्हाला गाईड करायचा माझ्याकडून ऑनेस्टली प्रयत्न करतोय. चांगल्या कमेंट्स मला येतात, चांगल्या कमेंट्ससोबत काही मी त्याला क्रिटिक म्हणेन, क्रिटिक कमेंट्ससुद्धा असतात, पण ठीक आहे, मला माहिती आहे मी जेन्युइन आहे आणि मला तेवढं एक पुरेसं आहे की मी तुमच्यापर्यंत पोचतोय. आणि एक जरी स्टुडंट ह्या जे काही मी सांगतोय, आधी तर मी स्ट्रॅटेजी सांगितली आहे, स्ट्रॅटेजी असू दे, एक्झाम रिलेटेड गोष्टी असू दे, हे काहीही जस्ट मला कंटेंट बनवायचं आहे, मला यूट्यूबवर यायचं आहे, ह्या गोष्टींसाठी नाही आहे. मी आधीही म्हटलंय, मी आकड्यांचा फॅसिनेट नाही आहे, पण खरोखर जेन्युइन जी गोष्ट मला नाही मिळाली ती गोष्ट कायम तुम्हाला कमी पडता कामा नये, हा एकच उद्देश कायम UNM वर्तुळचा आपल्या राहिलेला आहे. सो त्याच याने मी आता आपला आताचा व्हिडिओ घेऊन आलोय. येस, ॲक्च्युली खूप खूप शेड्यूल टाईट होतं, त्याच्यामध्ये मी प्रयत्न केलाय की वेळेवर तुम्हाला व्हिडिओ ऐकायला मिळेल. सो बघा, इथे लिहिलेलं आहे मी, मोस्ट इम्पॅक्टफुल टेक्निक.
बघायला गेलं तर तुम्ही त्याला टेक्निक म्हणू शकता, बघायला गेलं तर तुम्ही त्याला माइंडसेट म्हणू शकता, व्हॉटएव्हर तुम्ही काहीही नाव द्या. पण डेफिनेटली ह्या प्रोसेसमधून, ह्या फेजेसमधून मल्टिपल टाइम्स, सेव्हरल टाइम्स मी स्वतःसुद्धा गेलेलो आहे. माझे जवळचे क्लोज वन्स मी बघितलेलं आहे. काय एक्झाम प्रेशर असतं, कसं हँडल करायचं असतं किंवा काय मी करायला पाहिजे होतं, माझ्याकडून नाही झालं सर्टन टाईममध्ये. येस. सो त्या गोष्टी तुम्हाला नक्कीच कळल्या पाहिजेत. सो एकतर पहिला आता बऱ्यापैकी आपल्याकडे खूप काही तास राहिलेले आहेत. आपल्याला एक्झाम आपली हे अप्रोच करण्यासाठी. त्याच्या आधी बघा, मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कोणतीही स्ट्रॅटेजी नाही सांगणार आहे किंवा काय करा आणि काय करू नका ॲज अ प्रिपरेशनच्या बाबतीमध्ये. मी आधीच म्हटलेलं आहे, की प्रोसेस कशी असायला पाहिजे. ह्या व्हिडिओमधून तुम्हाला फक्त एवढंच मिळेल, की तुम्ही एक्झाम हॉलमध्ये गेल्यावर तुमचा लास्टचा क्वेश्चन अटेम्प्टपर्यंत तुमचा क्वेश्चन अटेम्प्ट करेपर्यंत सॉरी क्वेश्चन अटेम्प्ट करेपर्यंत तुमचा माइंडसेट काय पाहिजे. येस. सो बिफोर वी प्रोसीड, सॅम बहादूर सगळ्यांना माहिती असतील, सॅम मॅनेकशॉ, फील्ड मार्शल. ओके. रिसेंटली त्यांच्यावर आपला मूवी पण आला. त्यांनी एक खूप सुंदर सॉरी त्यांचा ते एका कॉन्फरन्समध्ये गेलेले आणि त्या कॉन्फरन्समध्ये त्यांनी एक खूप सुंदर वाक्य म्हटलेलं. ते मला त्यावेळेलाच प्रचंड भावलेलं. म्हणजे मला वाटतं एक 2-3 वर्षांपूर्वी मी हे वाक्य माझ्या डायरीमध्ये नोट डाऊन केलेलं. ते वाक्य असं आहे बघा, आणि हे वाक्य ॲक्च्युअलमध्ये आपल्या आताच्या सिच्युएशनला आपण रिलेट करू शकतो. येस. फिअर इज अ नॅचरल फिनॉमिनन. येस, फिअर इज अ नॅचरल फिनॉमिनन लाईक हंगर. भुकेप्रमाणे ती एक नॅचरल गोष्ट आहे. सो एव्हरीवन इज फ्रायटेड. सो प्रत्येक जण कधी ना कधीतरी घाबरतो. पण वेन युअर नीज आर नॉकिंग, बघा काय म्हणतायत ते, वेन युअर नीज आर नॉकिंग अँड युअर टीथ आर चॅटरिंग, येस, अँड यू आर अबाउट टू मेक युअर ओन जिओग्राफी, दॅट्स वेन, येस, दॅट्स वेन देअर रिअल लीडर्स कम्स आउट. प्रत्येकाला प्रश्न पडला असेल, सर हे वाक्य इथे एका लीडरवर कोट केलेलं आहे. पण मला तुम्ही सांगा, तुम्ही प्रिपेरेशन करणार आहात हा डिसिजन घेतल्यापासून तुम्ही तुमच्या आयुष्याचे तुम्ही लीडर नाही आहेत का स्वतः? आता पण आपलं तेच असेल ना सध्याची कंडिशन. आपण घाबरलो असू, आपल्याला प्रेशर असेल एक्झामचं, काय होणार, कसं होणार. आपण कितीही म्हटलं प्रोसेस, मी तुम्हाला कितीही सांगितलं की प्रोसेस ॲक्युरेट ठेवा, बाय प्रोडक्ट त्याच्या मागे येईल, बाय प्रोडक्टचा विचार करू नका, तरी सुद्धा आपल्याला प्रेशर येतं. ऑब्व्हियस आहे, कारण त्या बाय प्रोडक्टसाठीच आपली जी काही मेहनत असते ती आपण करत असतो. पण ते म्हणतायत की ज्यावेळेला ॲक्च्युअलमध्ये आपल्याला नॅचरल फिनॉमिनन आहे, जसं भुकेसारखे आपण घाबरतो, ते ऑब्व्हियस आहे. ज्या वेळेला आपले नीज आर नॉकिंग अँड युअर टीथ आर चॅटरिंग, त्यावेळेला समजून जा की तुम्ही यू आर अबाउट टू मेक युअर ओन जिओग्राफी. तुम्ही तुमचं आयुष्य स्वतः जसं ठरवलंय तसं तुम्ही ॲक्च्युअल त्या उंबरठ्यावर आहात ते एस्टॅब्लिश करायच्या. आणि त्याच वेळेला तुम्ही तुमच्या आयुष्याचे खरोखर एक तुमच्यामधला लीडर पुढे येतो. सो हे कधीच विसरू नका. त्याच्यानंतर जी काही टेक्निक आहे त्यासाठी ॲक्च्युअलमध्ये बघा, ही एक इमेज जी इथे मी पुट केलेली आहे ती बघूनच प्रत्येकाला कळेल. कोणाचाही चेहरा दिसत नसला तरी लगेच ओळखून जाल तुम्ही की कुठल्या मूव्हीमधलं ही इमेज आहे आणि कोण हे तिघे आहेत ते. आणि ह्या मूव्हीमधून खरोखर एक खूप मोलाचा संदेश दिलेला आहे, जो की न्यूरोलॉजिस्ट असू दे, न्यूरोसायन्स असू दे किंवा खूप आपले सायकॉलॉजिकल गोष्टी असू दे, ह्या एका गोष्टीशी खूप निगडीत करतात मेंटली आणि सायकॉलॉजिकली. जर तुम्हाला हा मूव्ही कळला नसेल, क्लिक झाला नसेल, तर डेफिनेटली तुमच्यासाठी पुढची स्लाइड आहे आपली. येस, आता होतोय क्लिक. मला काय म्हणायचं आहे कळतंय तुम्हाला? तुमच्या समोर आहे. मला जे म्हणायचं आहे, जो मी माइंडसेट तुम्हाला सांगतोय तो तुमच्या समोर आहे. तुम्हाला आठवत असेल तर ह्या मूव्हीमध्ये जे आमिर खानचा कॅरेक्टर है, तो त्यांना तेच सांगत असतो कि हमारी सोसाइटी में एक वॉचमैन था, वो रात में बहुत ऑल इज वेल बोल के हमें चैन की नींद सुला देता था, हम आराम से रहते थे. पर उसके बाद पता चला हमें एक दिन कि उसको रात को दिखता ही नहीं था. ह्याचा काय अर्थ होतो? आपण खरोखर त्यावेळेला जर आपण हे म्हणतोय, खरोखर आपण जर आपल्या माइंडला जर एका सर्टन लेवलवर जर त्याला काम ठेवतोय आणि जरी कितीही बाहेर प्रेशर असलं, जरी कितीही तुमची एक्झाम निघणं ही तुमची काळाची गरज असली, तरी सुद्धा तुम्ही ते प्रेशर आणि ती हीट तुम्ही तुमच्या माइंडला जाणवू देत नाहीयेत. म्हणजेच तुमच्या सबकॉन्शियस
आणि कॉन्शियस माइंडला तुम्ही कायम रिलॅक्स ठेवताय हे बोलून की सगळं ठीक होईल. येस, तर ते ॲक्च्युअलमध्ये वर्क करतं. तुम्ही जर त्याला प्रेशर दिलं तर ते प्रेशरमध्ये येणारच आहे. आणि शेवटी काय आहे, प्रत्येकाला ती मेहनत म्हणा, प्रोसेस म्हणा, त्या गोष्टी तर करायच्याच आहेत. त्या इसेन्शियलच आहेत. मी तुम्हाला कधीच नाही म्हणत आहे की तुम्ही काही न करता फक्त ऑल इज वेल म्हणा आणि स्वतःला तुम्ही सेफ, सिक्युअर, स्टेबल ठेवा. येस, आपण प्रत्येकजण मेहनत घेतोय. तुम्ही पण मेहनत घेतलेली आहात. कमी जास्त प्रमाणात तुमचे सर्कमस्टान्सेस सांभाळून, ओके. तुम्ही मेहनत घेऊन इथपर्यंत आलेला आहात. आता इथून पुढे काही तासांवर आपण एक्झामला जातोय. त्यावेळेला जाताना आहे ना, आपलं माइंड ॲक्च्युअलमध्ये रिलॅक्स पाहिजे, तर ते चांगल्या एफिशियन्सीने परफॉर्म करू शकेल. आणि हा सगळा पूर्ण हा मनाचा खेळ असतो. मी तुम्हाला आधी पण सांगत आलोय, की माइंडसेट मॅटर्स. खरोखर तुमचा काय माइंडसेट आहे, तुम्ही कसा अप्रोच करताय ते मॅटर करतं. शेवटी बघा 261च पोस्ट आहेत आणि अपेअर करणारे थाउजंड्समध्ये आहेत. सो ऑब्व्हियस आहे हे, की सक्सेस रेशोपेक्षा फेल्युअरचा रेशो खूप मोठा असणार आहे. आकडा खूप मोठा असणार आहे. पण मला खरं सांगा, जर त्या इंडिव्हिज्युअल मुलाने जो लिस्टमध्ये नाहीये, त्याने जर ते मानलं तर त्याचं फेल्युअर आहे. येस. सो सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला कम्प्लिटली ह्या दिवसांमध्ये तुम्हाला तुम्ही जे काही प्रोसेस केली आहे त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे आणि एका बिलीफने जायचं आहे, एक्झाम हॉलमध्ये एंटर करायचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की एकतर तुम्ही सक्सीड व्हाल, अदरवाईज जरी सक्सेसपासून काही अंतरावर तुम्ही जरी राहताय, तरीसुद्धा प्रत्येक वेळेला आपल्याला स्कोप असतो आपल्या चुका सुधारण्याचा. तुम्ही हे म्हणूच शकत नाही, की सर मी एकही चूक केली नव्हती, पण माझं सिलेक्शन नाही झालं ड्युरिंग युअर प्रिपरेशन. असं नाही होणार आहे. तुम्ही ॲड्रेस करा चुका, त्यानंतर करा. सध्या पहिलं आपल्याला राईट माइंडसेटने एक्झाम अपिअर करणं हे पहिली प्रायोरिटी आहे. ओके. पण त्याच्यानंतर आपल्या झालेल्या चुका एनलिस्ट करून त्या वर्कआउट करणं इम्पॉर्टंट आहे. कारण जो चुकतो, जो रस्ता चुकतो त्यालाच तो यू-टर्न दिसतो. अदरवाईज चुकलेल्या रस्त्यांवर आपण सरळ गाडी चालवत सरळ पुढे निघून जातो. आणि एक काळ असा येतो, जरी समजला आपण भरकटत गेलोय तरी पण रिटर्न येता येत नाही. सो सध्या तरी पहिला तुमचा राईट माइंडसेट हाच असला पाहिजे. तुम्ही तुमच्या मनाला एकदम काम ठेवा, रिलॅक्स ठेवा, स्वतःवर बिलीफ ठेवा. येस. आणि जे होईल ते चांगलंच होईल. 2024ने प्रत्येक इंडियन्सला जर विचारलं की काय दिलं तुम्हाला, तर सगळ्यांना पहिलंच आठवेल ते म्हणजे आपण वर्ल्ड कप जिंकलोय फायनली खूप वर्षांनंतर. ओके. सो विराट कोहलीचे तसे बऱ्याच त्याचे इंटरव्ह्यूज आहेत. त्याने बऱ्याच गोष्टी त्याच्या टाईममध्ये बिफोर इंडियन टीममध्ये डेब्यू करायच्या आधी, आफ्टर इंडियन टीम, नंतर तो ॲक्च्युअलमध्ये ह्या पोझिशनवर येईपर्यंत बऱ्याच त्याच्या गोष्टी त्याने शेअर केलेल्या आहेत. पण त्याच्यामध्ये जेव्हा त्याला एकदा विचारलेलं, की तुम्ही म्हणजे लाईक विराट कोहलीने सर्टन एक 3री-4थी त्याची फायनल होती. सो त्याला विचारलेलं, की कसं तुम्ही अप्रोच करता फायनलला? तर तो म्हणतो, की फायनल तुमच्यासाठी आहे. ज्यावेळेला आम्ही आमच्या बसमधून उतरतो आणि आमच्या ड्रेसिंग रूममध्ये जाऊन पूर्ण मॅच संपवतो, तोपर्यंत आमच्यासाठी तो एक नॉर्मल डे असतो. येस. सो बिफोर अप्रोचिंग युअर एक्झाम डे, ओके, ऑर एक्झाम हॉल, जस्ट टेल युअर माइंड इट इज अनदर नॉर्मल डे फॉर यू. ॲक्च्युअलमध्ये तुम्ही सुद्धा हेच करायचं आहे. आपल्यासाठी सुद्धा आपल्या एक्झामचा तो दिवस आणि त्या एक्झामचा जो स्लॉट असेल वेळ, ती ॲक्च्युअलमध्ये ती डिसायडिंग टाईमच असणार आहे तो. पण जेवढं तुम्ही स्वतःला सांगणार, की "अरे नाही, इम्पॉर्टंट दिवस आहे, खूप महत्त्वाचा दिवस आहे." तेवढं तुम्ही स्वतःला प्रेशराईज करणार. जे मी आधी सांगितलं ऑल इज वेल आणि हे जे सांगतोय, ते वन अँड द सेम थिंग. तुम्हाला स्वतःला हे समजावायचं आहे, की हा एक नॉर्मल दिवसच आहे. जर तुम्ही अजूनपर्यंत क्वेश्चन सॉल्व्ह केले असतील, मॉक टेस्ट दिले असतील, त्यावेळेला जसं तुमचं माइंड कसं होतं, रिलॅक्स होतं ना, का तर तुम्ही तुमच्या सर्कमस्टान्सेसमध्ये, सराउंडिंगमध्ये घरी बसून तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करत होतात आणि एक्झाममध्ये गेल्यावर मग काही वेगळं वाटायला नको आहे तुम्हाला. तो तुम्ही नॉर्मल दिवसच कन्सिडर करून तुमच्या एक्झामला अप्रोच करा. सो इथे तर इंडियन क्रिकेट टीम आफ्टर 2013 आपण जी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेलो अंडर कॅप्टन्सी ऑफ MS धोनी, त्याच्यानंतर तर आपण बघा ना 11 वर्ष झाली. त्याच्या आधी काही महिन्यांपूर्वीच आपण एक फायनल पण हरलो. त्याच्यानंतर केवढं त्यांच्यावर प्रेशर असेल, किती बर्डन असेल, इमॅजिन करू शकता. ही गर्दी बघा, ही गर्दी जिंकल्यानंतरची आहे. तुमच्या पण आयुष्यामध्ये तुम्ही जिंकल्यानंतर सुद्धा हे सगळे दिवस येतील. त्याच्या आधी माइंडसेट तुम्हाला हा ठेवायचा आहे. ॲक्च्युअलमध्ये तो दिवस जो तुमचा असेल एक्झामचा, तो खरोखर खूप नॉर्मलच दिवस असायला पाहिजे. आणि
सो मी तुम्हाला आधीच म्हटलेलं की जी टेक्निक आहे, जी माइंडसेट आहे, आणि आताच काही दिवसांपूर्वीच आपले जो मी तुम्हाला ह्याच्या आधी जे 3 इडियट्सचं उदाहरण दिलं त्याला नुकतीच 15 वर्ष झालेली आहेत आणि प्रत्येकाने अजूनपर्यंत मूव्ही पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत शिकण्यासारखा. माझा स्वतःचा फेव्हरेट मूव्ही आहे. पण 15 वर्षांपासून आपल्याला ती गोष्ट माहिती आहे. फक्त कोण किती इम्प्लिमेंट करत आलंय ते नाही मला माहिती. सो लास्ट बट नॉट लिस्ट, विंदा करंदीकर त्यांच्या एका सुंदर कवितेमध्ये खरोखर खूप चांगले शब्द म्हणून गेले. चुकली दिशा तरीही हुकले ना श्रेय सारे, चुकली दिशा तरीही हुकले ना श्रेय सारे, वेड्या मुसाफिराला सामील सर्व तारे. खरोखर ते जर वेळ तुमच्यात आहे आणि दिशा भरकटली तरी सुद्धा तुम्ही जर तुमच्या जे ठरवलेल्या गोष्टी आहेत त्याच्यापासून तुम्ही स्वतःला मागे फिरवून घेत नाही, तर नक्कीच हे जे सामील सर्व तारे, जे तुमच्या अवतीभोवतीचा जो कॉस्मॉस आहे तो तुम्हाला डेफिनेटली तुम्हाला मदत करणार. फक्त तुम्ही किती ओपन आहात त्याची मदत घेण्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे. म्हणून मी म्हणतोय माइंडसेट मॅटर्स. कोणाची किती प्रिपरेशन झाली आहे हा टाईम इथपर्यंत संपलाय. म्हणजे फक्त मी आताची एक्झाम जी आहे टीपी एक्झाम ती म्हणतोय. उद्या कोणाच्या त्या कंबाईनची एक्झाम असेल 2 दिवसांवर, तो हा व्हिडिओ बघतोय, त्याच्यासाठी पण हे लागू होईल. तुमच्या मेहनतीचा प्रयत्नांचे एक बाउंड्री असते, ती झालेली आहे. आता तुम्ही कसं ते अप्रोच करताय ते तुमच्यावर आहे. कसा तुम्ही बिलीफ ठेवताय स्वतःवर ते तुमच्यावर आहे. येस, मी एक 2 ते आज 2024 संपलं, 2022 मध्ये असंच खरोखर एक्झाम राईट माइंडसेटने अप्रोच केली नव्हती आणि देन त्याच्यानंतर 2023 आपला वर्ल्ड कप आणि ह्यावेळेला जे 2024चा वर्ल्ड कप झाला त्याच्यानंतर हे मला माझं एक्सपिरियन्स आठवला आणि समोर होतं आपण नुकतंच वर्ल्ड कप जिंकलेलो आहोत आणि हे मी काही शब्द त्यावेळेला लिहिलेले होते. हे तुम्ही केअरफुली ऐकावेत अशी इच्छा आहे. आणि आपण हे झालं की आपला हा व्हिडिओ नक्कीच संपतोय. सो त्यावेळेला हे शब्द लिटरली 2 मिनिटामध्ये मी लिहिलेले की गिराने हजार आंधी आई, पर ये कहानी में जिक्र आंधियों का नहीं होगा, गिरने का शौक कहा, उडने का मिजाज ज़्यादा. खरोखर ज्या वेळेला तुम्ही एखादी गोष्ट करताय, एखादी गोष्ट अचीव तुमचं लक्ष साध्य करायला बघताय, त्यावेळेला जे काही संकट येत आहेत, येस, एकदा तुम्ही सक्सीड झालात ना की तुम्ही किती वेळा फेल झालात हे त्यावेळेला परत परत कोट होणार नाहीये. तुमचा तो कायम तिथपासून पुढे तुमचा सक्सेसच कोट होणार आहे. गिरने का शौक कहा, उडने का मिजाज ज्यादा. खरोखर कोणाला फेलियरचा शौक नसतो, कोणालाच नसतो. फेलियरपेक्षा प्रत्येकाला सक्सेसच पाहिजे असतो आणि ते एक सक्सेस मिळवण्यासाठी फेलियर सहन करावे लागतात. मुकाम से इश्क मेरा मुकम्मल खुदा होगा, मंजर से मिलने आंधियों को भी साथ आना होगा. हा एवढा दृढ आत्मविश्वास, एवढं डेडिकेशन आणि पर्सिव्हरन्स प्रत्येकामध्ये पाहिजे. तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे, ज्यांनी आता टाउन प्लॅनिंगच्या एक्झामला जात आहेत त्यांच्याकडे पुढच्या एक्झाम्स आहेत. मी कुठलाच तुम्हाला आता काही सांगत नाहीये, पण एवढं नक्की आहे हा एंड नाहीये. इथे तुम्हाला तुमचे कम्प्लीट एफर्ट जे तुम्ही अजूनपर्यंत घेतले आहेत ते ॲक्च्युअल तिथे युटिलाइज करायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला हा माइंडसेट ठेवायचा आहे, स्वतःवर बिलीफ ठेवायचा आहे. जर तुम्ही ही माझी कविता जर व्यवस्थित वाचलीत तर ते कळेल हा स्वतःवरचा बिलीफ आहे. मंजर से मिलने आंधियों को ही साथ आना होगा, हा विश्वास आहे. येस, सो प्रत्येकजण राईट माइंडसेटने एक्झाम अप्रोच करा आणि आफ्टर एक्झाम नक्कीच डेफिनेटली आपण पुढचे आता जी येणारी एक्झाम आहे BMC बाय द वे, BMC सिव्हिल सोबतच मी मेकॅनिकल इलेक्ट्रिकलचे स्ट्रॅटेजी व्हिडिओ आणि एक प्रयत्न करणार आहे त्यांच्यासाठी कंटेंट अवेलेबल करता येईल का. आणि मी स्वतः BMC एक्झामसाठी सिव्हिल इंजिनिअरिंगचे आपले जे इम्पॉर्टंट्स नक्कीच 1-2 सब्जेक्ट्स तरी नक्कीच शिकवणार आहे. पहिला तर सॉईल मेकॅनिक्स फॉर शुअर मी स्वतः शिकवणार आहे. त्याच्या आधी नक्कीच आपण डेडिकेटेडली सेपरेट टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचे स्ट्रॅटेजी आणि कसा तुमचा अप्रोच पाहिजे, कसे तुमचं प्रिपरेशन तुम्ही करायला पाहिजे त्याच्यावर व्हिडिओ असेलच. पण त्याच्या आधी आता सध्या TP ॲस्पिरंट्स एक्झामला फेस करणार आहेत त्यांच्यासाठीचा हा व्हिडिओ बनवणं प्रायोरिटी होती माझी. सो ते मी घेऊन आलो आहे. आय होप तुम्हाला आवडलं असेल. जरी नसेल आवडला तरी पण दोघांनी कमेंट नक्की करा. डेफिनेटली मी कायम माझ्या चुकलेल्या प्रत्येक रस्त्यांवर कायम मला युटर्न मिळत आलेला आहे, कारण मी प्रत्येक वेळेला माझ्या चुका त्या वेळेला ॲडमिट करून ॲक्सेप्ट करून येस
मी त्या तिथे ठेवून सुधारून मागे पुढे आलेलो आहे. सो त्याच्यामुळे डेफिनेटली मी तेवढा हंबल आहे. सो तुम्ही युअर कमेंट्स अँड युअर फीडबॅक्स आर मोस्ट वेलकम फॉर मी, अँड प्रोबॅबली इट इज मोर लाईक एन्करेजमेंट फॉर मी टू डू सच थिंग्स फॉर यू, फॉर मी, अँड फॉर अवर वर्थ एज्युकेशन. येस, आय होप तुम्हाला समजलं असेल मी काय सांगायचा प्रयत्न केला आहे. सो जास्त वेळ घेत नाही. प्रत्येकजण आता स्वतःला आता कुठल्याही गोष्टींमध्ये ब्लेम करू नका, जास्त असेस करत बसू नका. जे काही आहे, जे काही केलं आहे ते राहिलेल्या काही तासांमध्ये स्ट्राँग करा आणि एक्झामला अप्रोच करा. आणि एक्झामच्या शेवटच्या मिनिटपर्यंत त्या एक्झाम हॉलवर पोहोचल्यावर पण मी बऱ्याच स्टुडंटच्या हातामध्ये बुक्स बघतो. त्यावेळेला पण ते हातात अक्षरशः घेऊन असतात. त्याने काही होणार नाही आहे. येस, सो कॉन्फिडंट राहा आणि बेस्ट परफॉर्म करा. हॅव अ गुड डे अँड ऑल द बेस्ट फॉर यू ऑल. जय हिंद.